महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन, देयके थकीत, प्रशासनाविरुद्ध एल्गार. सर्व राज्यातील कंत्राटदार बंधूंना नमस्कार. महाराष्ट्र राज्य शासकीय पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना यांच्या वतीने आपण जे काही 15 एप्रिल 2026 पासून जलजीवन मिशन योजनेचे कामबंद आंदोलन सुरू केलेले आहे, त्या अनुषंगाने राज्यभरात पुकारलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने आज मंत्री कार्यालय पाणीपुरवठा विभाग मुंबई मंत्री महोदय श्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संघटनेच्या सदस्यांना आमंत्रित करून बैठक घेण्यात आली आणि आपल्याला अपेक्षा होती की आपण कामबंद आंदोलन केल्यानंतर शासन याची गांभीर्याने दखल घेईल. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर शासन याच्याकडे गांभीर्यपूर्वक बघेल. निधी उपलब्धता असेल किंवा कामांना सरसकट विनादंड मुदतवाढ देणं असेल, लोकवर्गणीचा विषय असेल, लोकवर्गणी जी आपल्या बिलांमधून कपात केली जाते त्या संदर्भातला विषय असेल आणि इतरही बऱ्याच योजनांवर मंत्री महोदयांच्या दालनामध्ये अधिकाऱ्यांसमोर बैठक पार पडली. परंतु या बैठकीमध्ये कुठल्याही ठोस आश्वासन शासनाकडून आपल्याला मिळालेलं नाही. याच्यामध्ये मंत्री महोदयांकडूनही कुठलीही अशी निधीच्या बाबतीत या पावित्र्यावर आलो आहोत की परत एकदा कामबंद आंदोलन पुनश्च एकदा राज्यभरात जोरात सुरू करायचं, केलेल्या आंदोलनापेक्षा अधिक तीव्र करायचं आणि निधी येईपर्यंत कुठल्याही जिल्ह्याने आपल्या जलजीवन मिशनच्या योजना या चालू करू नयेत आणि होणाऱ्या परिणामांना संघटना सक्षमपणे आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या पाठीमागे उभी राहील अशी शाश्वती या निमित्ताने मी देतो. झालेल्या मीटिंगमध्ये आपण मंत्री महोदयांना ठराविक मुद्द्यावरती बोललो होतो की याच्यामध्ये निधी जर उपलब्ध नसेल तर कमीत कमी आम्हाला विनादंड मुदतवाढ आणि लोकवर्गणीचा जो विषय होता की तो माफ करावा, जो की आमच्या टेंडरमध्ये नाही आहे. पण तरी देखील त्यांनी याच्यावरती पण कुठला ठोस पर्याय दिलेला नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की निधी पण नाही आहे आणि कुठलेही जे मंत्री लेवलला किंवा इथे सचिव लेवलला जे विषय हाताळू शकतात त्याच्यावरती पण ठोस निर्णय न झाल्यामुळे आम्ही याच्यावरती खूप नाराजी व्यक्त करत आहोत. जिल्ह्याच्या अध्यक्षांना घेऊन एक मिटिंग करणार आहे आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा निधी न मिळाल्यामुळे 15 एप्रिल 2026 पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याबाबत हे निवेदन आहे. मुख्य समस्या, गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून या मिशनसाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध झालेला नाही. मागील वर्षभरात जो निधी मिळाला तो अत्यंत अपुरा होता. पेमेंट्स थकीत आहेत. पत्राचा उद्देश, कंत्राटदारांनी यापूर्वी अनेकदा निवेदने दिली आणि बैठकाही झाल्या, परंतु निधीबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आता काम बंद करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे. मंत्री महोदय, हे जल जीवन मिशन निधीबाबतचे निवेदन आहे. कृपया याचा विचार करावा. ठीक आहे, आम्ही नक्कीच याचा आढावा घेऊ. नवनवीन बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजयोग चॅनलला आजच सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी आमच्याशी जोडून राहा. बातम्यांच्या जगात अपडेट राहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा राजयोग चॅनलला. तुमची साथ आमची ताकद. मला या बातम्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन घडामोडी वेळेवर मिळवण्यासाठी राजयोग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.